नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आपण आज हात धुण्याच्या पद्धती याच्याविषयी माहिती घेणार आहोत। हात धुण्याची योग्य पद्धत कशी आहे? हात धुण्याच्या योग्य पद्धतीमध्ये काही स्टेप्स आहेत, त्याचे आपण अनुकरण करावे। सर्वप्रथम हातावर सॅनिटायझर घ्यावे, ते झाल्यानंतर हात एकमेकात चोळावे। नंतर आपला हा हात दुसऱ्या हाताच्या मागील बाजूस चोळावा। तशीच कृती आपण दुसऱ्या हाताने पण पुन्हा करावी। नंतर या हाताने आपल्या हाताच्या आतील भागास आपण हा हात चोळावा। तसेच दुसऱ्या हाताने पण हीच पद्धत आपण पूर्णपणे करावी। तिसरा स्टेप म्हणजे हातातील आतील बाजूचे बोट याच्यामध्ये हा भाग एकमेकात चोळावा। नंतर बोटांच्या आतील भागास आपण चोळावे। हे करताना आपण दुसऱ्या बाजूच्या हाताने पण सुद्धा हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे। नंतर हाताचा अंगठा स्वच्छ करावा। तसेच दुसऱ्या हाताने पण सुद्धा दुसऱ्या हाताचा अंगठा आपण स्वच्छ करावा। नंतर बोटाचा अग्रभाग किंवा नखे यासाठी आपल्या ह्या हाताचे बोटे आणि अग्रभाग दुसऱ्या हाताच्या तळव्यावर आपण चोळावा आणि दुसऱ्या हाताने आपला ह्या हाताचे मनगट स्वच्छ करावे। नंतर हे मंग स्वच्छ करावे आणि हात धुवून त्याच्यावर पाणी घेऊन 5 मिनिटांसाठी आपल्याला थांबायचे। ह्या पद्धतीचा वापर केल्यास आपले हात पूर्णपणे स्वच्छ होतील, याची पूर्णपणे काळजी होईल। हीच पद्धती आपण सर्वांना शिकवावी। आपण हात कधी कधी धुतले पाहिजेत? आपण हात हे बाहेरून खेळून आल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीला आपला हात लागला असेल तर त्याच्यानंतर धुणे गरजेचे आहे। किंवा पाळीव प्राण्यांना जर आपण स्पर्श झाला असेल किंवा त्यासोबत आपण खेळलो असेल तर त्याच्यानंतर आपण हात धुणे गरजेचे आहे। शौचालयास गेल्यानंतर हात धुणे फार गरजेचे आहे। काही खाण्याच्या अगोदर पण आपण हात नेहमी धुतले पाहिजे। जर आपण सर्दी खोकला असेल, आपण शिंकलो हातावर, तर त्यावेळेसही आपण हात धुतले पाहिजे। साधारणतः आपण कोणतीही गोष्ट खाणे आणि पिण्याच्या अगोदर आपले हात हे स्वच्छ पद्धतीने धुतले पाहिजे। वेळोवेळी हात धुतल्याने कोणत्या रोगापासून बचाव होऊ शकतो? वेळोवेळी हात स्वच्छ धुतल्याने आपल्याला बऱ्याचशा रोगापासून आपल्याला संरक्षण भेटते। त्यामध्ये प्रामुख्याने इन्फ्लुएन्झा, ज्याला आपण फ्लू व्हायरस म्हणतो, टायफॉइड, नंतर कावीळ, जुलाब, कॉलेरा, डोळे येणे किंवा पोटामध्ये जंत होणे अशा प्रकारचे आजार हे टाळले जातात। आजकाल ट्रेंड चालू आहे की आपण कमीत कमी 20 सेकंद हात धुतले पाहिजे, ते कितपत योग्य आहे? हे पूर्णपणे योग्य नाही आहे। हात धुण्याच्या काही स्टेप्स आहेत, 7 ते 8 स्टेप्स आपण करणे गरजेचे आहे। त्यासाठी 20 सेकंद लागत नाही, त्यासाठी जास्त वेळ लागतो आपल्याला। साधारणतः ही प्रोसेस आपली साधारणतः 1 ते 2 मिनिटाची प्रोसेस असते। त्यामुळे 20 सेकंदामध्ये हात पूर्णपणे स्वच्छ होत नाही। त्याच्यापेक्षा आपण आपले जे शास्त्रीय पद्धती आहे हात धुण्याची तीच वापरली पाहिजे आणि त्याचे अनुकरण आपण योग्यपणे केले पाहिजे। जागतिक हात स्वच्छता दिवस कधी असतो? जागतिक हात स्वच्छता दिवस हा 5 मेला असतो। हा विश्वभरामध्ये मानला जातो आणि जागतिक हात स्वच्छता दिवसाच्या दिवशी सर्व जगभरामध्ये हात स्वच्छतेविषयी माहिती आणि जनजागृती केली जाते।